पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी शहरामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे आणि या कालावधीत नागरिकांना आचारसंहिता संदर्भात तक्रारी, सूचना तत्काळ नोंदवता येण्यासाठी आचारसंहिता कक्षाचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिलेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी गावठणमध्ये अजित पवार यांच्या प्रचार सभेचं आयोजन केलेलं आहे. संध्याकाळी 6 वाजता सभा पार पडणार आहे आणि सभेतून अजित पवार कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष लागलेलं आहे. पुणे मनपा निवडणुकीमध्ये भाजपनं मिशन नारी शक्ती सुरू केले. भाजपकडून 91 महिलांना उमेदवारी दिलेली आहे. महिला आरक्षणापलीकडे जाऊन सर्वसाधारण जागांवर सुद्धा महिलांना संधी दिली आहे. नाशिकच्या सिन्नरमध्ये ढगाळ वातावरण असतानाच थंडीचा कडाका सुद्धा वाढलेला आहे. सिन्नर शिर्डी महामार्गावर सकाळी दाट धुकं पसरलं होतं. त्यामुळे महामार्गावर काही अंतरावर दृश्यमानता कमी झाली होती आणि त्यामुळे वाहन चालकांना सुद्धा त्यांचा वेग कमी करावा लागला. येवला तालुक्यातील सावरगाव परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढलाय. त्यामुळे आता या परिसरात वन विभागानं पिंजरा लावलेला आहे. यामध्ये लवकरच बिबट्या जेरबंद होईल असा विश्वास वन विभागानं व्यक्त केलाय आणि त्याचबरोबर नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा केलंय. नाशिकमध्ये तडीपार आरोपीला गावठी कट्टा, मॅगझीन आणि जिवंत कारतुसासह अटक झालेली आहे. आरोपी गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर त्यांनी सापळा रचत कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 314 ग्रामपंचायतीचे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मुदत संपुष्टात आलेली आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकांबद्दल प्रशासनाला अद्यापपर्यंत कुठल्याही सूचना दिलेल्या नाहीत आणि त्यामुळे प्रशासन गोंधळात आहे. मराठवाड्यामधील 8ही जिल्ह्यातील खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी जाहीर झालेली आहे. सर्वच जिल्ह्यांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असल्यामुळे ओला दुष्काळ अधोरेखित झालाय. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासह विद्यार्थ्यांचा परीक्षा शुल्क माफ होण्याचा मार्ग मोकळा झालाय.